वीज पुरवठा करणारी अतिउच्च दाबाची वाहिनी ट्रिप झाली। त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे महापारेषणकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलं होतं, पण तरी रात्री 10 वाजेपर्यंत काहीच भागातला वीज पुरवठा हा पूर्ववत सुरू झाला होता। कल्याण डोंबिवली शहरासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आपण या ठिकाणी पडगा महापारेषण वीज केंद्राजवळ या ठिकाणी आहोत आणि याच भागातून आपण जर पाहिलं तर 220 केव्ही अति उच्च दाब असलेल्या वीज वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झालेलं होतं आणि त्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या वाहिनीचे काम सुरू आहे, मात्र दुसरी जी वाहिनी आहे 220 केव्हीची पाल पलावा आनंदनगर तसेच 100 केव्हीची डोंबिवली उपकेंद्राचा वीज पुरवठा या ठिकाणी प्रभावित झालेला आहे। त्यामुळे 3 लाखाहून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा जो आहे तो या ठिकाणी खंडित झाल्यामुळे अनेक त्रासांना समोर या ठिकाणी जावं लागतं। विशेष म्हणजे पर्यायी 220 केव्ही वीज वाहिनी जी होती ती सध्या देखभाल साठी या ठिकाणी कामासाठी बंद आहे आणि त्यामुळे तातडीने पूर्ववत करण्यासाठी ही वाहिनी दुरुस्तीचं काम जे आहे ते तातडीने हातात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। ही वीज वाहिनी पुढील जवळपास 2 ते 3 तास या